तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सांगत आहे मी वटपौर्णिमा स्पेशल मेकअप लुक कसा करायचा आहे. तर त्याआधी आपल्या चेहऱ्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. वाईप्सने पूर्ण आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण वाईप्सने आपला फेस किंवा फेस आणि मान पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडी हवा घालायची आहे. त्यानंतर हवा घातल्यानंतर थोडंसं टोनर लावूया. टोनर कधी पण कॉटननीच लावायचं असते आणि पूर्ण फेसवरती लावायचं असते, जेणेकरून आपला मेकअप लॉंग लास्टिंग खूप टाईमपर्यंत राहायला पाहिजे म्हणून. त्यानंतर लावूया आपण मॉइश्चरायझर मी हातानेच ब्लेंड करते आणि पूर्ण प्रकारे असं हाताने लावलं जाते. त्यानंतर लावूया आपण प्रायमर आपल्याला जिथे जिथे खूप घाम येते तिथे लावायचं असते प्रायमर. जसं नाकावरती, गालावरती, कोणाला होटांच्या खाली तिथे. मला तर नाकावरतीच घाम येते, त्यामुळे मी नाकावर जास्त लावते आणि होटांच्या वरती आणि फोरहेडवर. त्यानंतर अशा प्रकारे प्रायमर लावून घेतलेला आहे. त्यानंतर लावूया कन्सिलरचा डार्क शेड यूज करायचा कधी पण सर्वात आधी मेकअप करायच्या आधी, कारण की डार्क शेड घेतला तर आपण जेवढे कोणतंही डार्क सर्कल असते ते पूर्ण हाईट्स होतात त्याने. ते पूर्ण प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं. जिथे जिथे प्रोडक्ट लावलेला आहे तिथेच ब्लेंड करायचं आहे. अशा प्रकारे मी जसं करत आहे तशा प्रकारे ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर कन्सिलरचा सेकंड शेड यूज केलेला आहे मी. डार्क सर्कल हाईट्स केले, त्यानंतर आपली स्किन अशी डार्क दिसते म्हणून डार्क दिसू नये म्हणून असं कन्सिलरनी पूर्ण आपल्या फेसला हाईट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण ब्लेंड करून झालेलं आहे माझं. त्यानंतर घ्यायचं प्लेट. कधी पण फाउंडेशन काढायचं राहिलं तर प्लेटवरतीच काढायचं, कारण फाउंडेशन मिक्स करायचं. मी 2 शेड मिक्स केलेले आहे आणि पूर्ण बोटानेच ब्लेंड करून घ्यायचं आहे, कारण की फाउंडेशनमध्ये बबल्स असतात आणि बबल्स राहिले नाही पाहिजे म्हणून. आणि कधी पण फाउंडेशन बोटाने असं लावायचं नाही फेसवरती. ब्लेंडर घ्यायचं, ब्लेंडरनेच फेसवर अप्लाय करायचं आहे आणि पूर्ण प्रकारे ब्लेंडिंग करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे ब्लेंडिंग करून झाल्यानंतर कोणी कॉम्पॅक्ट लावतात, कोणी मॉइश्चरायझर. फाउंडेशन लॉक करण्यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते, कोणी लूज पावडर यूज करते. तर मी अशा प्रकारे लूज पावडर यूज केलेले आहे आणि मी मानेवरसुद्धा लावलेलं आहे फाउंडेशन, पण दाखवता नाही आलं मला. तर अशा प्रकारे पूर्ण लावून घ्यायचं. आता वाटत असेल की आपल्याला खूप भूत झालेला आहे, पण भूत झालेलं नाही आहे. मेकअप झाल्यानंतर आपल्याला माहिती होईल. त्यानंतर करते मी आय मेकअप करायचं आहे. सर्वात आधी घ्यायचं आहे लाईट शेड घ्यायचं आहे, जसं ऑरेंज आणि ब्राऊन घ्यायचं आहे आणि त्याने पूर्ण क्रीज लाईन करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. प्रोडक्ट घेतल्याबरोबरच अप्लाय करायचं नाही आहे डोळ्यावर. थोडंसं हातावर झटकायचं आहे, त्यानंतर प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारे मी लाईट मेकअप केला. त्यानंतर लावत आहे मी छान दिसण्यासाठी शिमर. डोळ्याच्या वरती शिमर लावलेला आहे मी थोडं, की जेणेकरून माझा मेकअप झाल्यानंतर ते शिमर खूप छान दिसते. त्यानंतर करत आहे मी आयब्रो डिफाईन. तर मी अशा प्रकारे आयब्रो डिफाईन केलेली आहे. लाईट, जास्त डार्क नाही. मी माझ्या आयब्रोज आहे सेम तशाच केलं आहे, बट एवढंच आहे की मी ब्रशनी त्याला जेवढं प्रोडक्ट लावलं होतं तेवढं काढलेलं आहे. अशा प्रकारे मी केलेलं आहे. तुम्ही नाही लावायचं राहिलं नाही करू शकता. सेम तसंच ब्लशरचं सुद्धा. ब्लशर डायरेक्टली आपल्या फेसवरती अप्लाय करायचं नाही. कधी पण ब्लशरला झटकूनच ब्लश यूज करायचं नाकावर, नाही तर ते खूप जास्त डार्क होऊन जातं, खूप जास्त लाल दिसते आपल्या गाल. त्यानंतर लावूया हायलायटर तर मला खूप आवडते, त्यामुळे मी भरभरून हायलायटर लावत असते. तुम्ही बघू शकता. ब्लशर हायलायटर लावलं तर म्हणजे खूप सुंदर असा लुक दिसून येत आहे. त्यानंतर लावूया लिपस्टिक बरोबर लावावा, कारण की लिप्सला पूर्ण शेड द्यावा लागते. जसं आपले कोणाकोणाला लिप्सचा शेड व्यवस्थित नसते तर आपल्याला करून द्यावा लागते किंवा करावा लागते. त्यामुळे मी अशा प्रकारे माझे थोडे छोटेसे आहे लिप्स खालून
त्यामुळे आज मी लायनर लावलेला आहे. आज मी लायनर एकाच ह्याच्यामध्ये लावलेला आहे. त्यानंतर लावूया मस्कारा लावून झाला आहे. त्यानंतर घालूया बँगल्स. तर अशा प्रकारे माझा लुक दिसत आहे. तुम्हाला माझा मेकअप लुक कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मी कशी दिसते ते पण सुद्धा सांगा. टिकली लावली, त्यानंतर नथ घातली. आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.